आज सकाळी चॉकलेट खाण्यावरून मानसीनं मोनिकाला काय मस्त सुनावलंय ना. आणि तेही गमती गमतीत. म्हणजे जे ईशाला कळायला हवं होतं ते ईशाला कळलं आणि जे मोनिकाला कळायला हवं होतं ते मोनिकाला कळलं. पण मानसी आल्यानंतर घरातलं वातावरण बदलून गेलंय. खरंच आता खूप छान वाटतंय. काय म्हणा, पण ईशा घरात आल्यापासून ना एक वेगळीच एनर्जी आली, यात वाद नाही. खरं असं वाटतं ना, मधली सगळी वाईट वर्ष कुठेतरी निघून गेले. पण हे मोनिकाला आवडलेलं नसणार. तिला तिच्यावर कोणीतरी कुरघोडी करतंय हे आवडतच नाही. तिचं पितळ आता उघडं पडतंय म्हटल्यावरती राग येत असेल तिला. आणि ते पासवर्ड शोधायच्या कामाचं काय झालं? बहुतेक वेग कमी झालेला दिसतोय तिचा. अरे हो दादा, ते पासवर्ड शोध मोहीम कुठपर्यंत आली? हा ते मधुकाका त्याचा लीडर आहे, तो बघतोय सगळं. हा ना, तो गेलाय तो सोनाराकडे. दळवी आमच्याच कडून गेली कित्येक वर्ष सोनं घेत होते. आमच्याकडे पण आहे सगळं रेकॉर्ड. मला सांगा, सदाभाऊ स्वतःच यायचे का? हो हो, दरवेळी स्वतः यायचे. बाकी कधी कोणी आलं नाही. अच्छा, मला सांगा, अदमासे वर्षातून किती वेळा यायचे? साधारणतः महिन्यातनं एकदा यायचेच. दर महिन्याला यायचे? हो हो, आणि आले ना की एक तरी दागिना घ्यायचेच. बरं, दागिने घेताना किंवा खरेदी करताना कोणाचं नाव वगैरे घ्यायचं, म्हणजे कोणासाठी घेतो वगैरे काय बोलायचं का? ते नाही, म्हणजे कोणाचं नाव वगैरे घेतल्याचं काही आठवत नाही. हा, पण एक मात्र नेहमी म्हणायचे, आमच्या घरातून सासरी जाणाऱ्या मुलीला या सोन्यानं मडवीन मी. आमचा सदाभाऊ म्हणजे किती सोनं खरेदी केले असेल त्याने? काय असेल त्या लॉकर मध्ये? सोनं किंवा चांदी सापडली तर सुपर्ब. पण पैसे मिळाले तर? पैशांचा काय उपयोग आहे आता? ते जुन्या नोटांचं मी काय करणार आहे? मानसी नसती ना आली रूम मध्ये तर त्या कपाटात नक्की काही ना काहीतरी क्लू सापडला असता मला. प्रत्येक वेळी मांजरी सारखी आडवी येते ती मला. नाही मॉनी, काही ना काहीतरी करून तिला इकडून घालवायलाच हवं. पण ना काहीतरी वेगळी आयडिया शोधली पाहिजे. ईशाचा उपयोग करून नाही करायचंय मला काहीच. काय करू? पण त्या लॉकर मध्ये काय असेल? जे काय आहे ते मला शोधून काढायलाच हवं. तसं मला सांगता येणार नाही. सदाभाऊंना जाऊन सुद्धा आता बरीच वर्ष झाली ना. म्हणजे तुम्हीच हिशोब करा ना, प्रत्येक महिन्याला ते 1-2 तोळे तरी सोनं घ्यायचेच. म्हणजे आता किती झालं बघा ना, तुम्हीच करा हिशोब किती झालं सोनं. जवळजवळ 20 वर्ष ते आमच्याकडे येत होते. दर महिन्याला 1-2 तोळे म्हणजे वर्षाला बाबा, तुम्हाला खूप आवडतोस. तुम्हाला गोष्ट सांगतोस म्हणून तुम्हाला खूप आवडतोस. आणि मला मोठी मम्मा पण आवडते कारण ती मला गेम्स देते. आणि मला छोटी मम्मा पण आवडते कारण ती मला माझ्याशी बोलते, माझ्याशी गप्पा मारते, खेळते. म्हणून ती पण मला आवडते. माझी पिल्लू. वाव, इशू बाळा, आज छोट्या मम्माने कुठलं गाणं शिकवलंय तुला?
लेट मी गेस, गिफ्ट घ्यायचे नाही. जो माणूस आपल्याला गिफ्ट देतो तो माणूस वाईट असतो, म्हणजे थोडक्यात मोठी मम्मा वाईट आहे, बरोबर? मोनिका, तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स असं नाही वाटत तुला? पिल्लू, मम्माने एक नवीन गेम आणला ना तुझ्यासाठी, जातो खेळ. ताई, निदान ईशा समोर तरी भांडण आणि वाद नको ग. किती वेळा सांगायचं आहे तुला? आणि आमच्यावर आरोप करण्याआधी जरा विचार कर, स्वतःच काही चुकतंय का? हा? आणि तुला लहान मुलांशी कसं वागावं हे नाही कळत मोनिका. कारण ते जर कळत असत तर तू ईशाला असे आईस्क्रीम, गिफ्ट, खेळणी हे सगळं देऊन जिंकायचा प्रयत्न केला नसतास. विक्रांत, मला जेवढं जमतंय तेवढं सगळं मी करते. का प्रेम नाही देऊ शकत तू? इतकं कठीण आहे का ते? प्रेम जेव्हा दुसरं कोणीतरी प्रेम देतंय ही गोष्ट मला दिसते ना, तेव्हा त्या माणसाशी कॉम्पिटिशन करायला मला अजिबात आवडत नाही. मग ते प्रेम कुठल्याही नात्यात का असेल. राईट? मोठी मम्मा आले बाळा. माझी मुलगी मला बोलव. विक्रांत, तुला वेळ मिळेल तेव्हा ये. तो सोनार काय म्हणाला तुला? तेच आता मी सांगणार होतो. काल मी त्या सोनाराकडे गेलो होतो. त्याने अतिशय महत्वाची माहिती मला दिलेली आहे. बर, घरातली सगळी माणसं इथे उपस्थित आहेत. बकुळा, ये अशी समोर उभी राहा. आडून आडून कशाला ऐकते? नाही, मी का ऐकत नव्हते. होय ना? मग आता ऐकच. नीट उभी राहा. ऐका, तू इथे उभी राहिलीस ना तरी काही हरकत नाही बरं का. उभा. अरे हो विक्रांत, जरा मोनिकाला बोलव. बाबा पण ती बोला बोला, मी सांगतो ना. बोला. मी निघते, तुमचं चालू राहू द्या. नाही तू थांब. पण काका, कशाला मी उगाच? उगाच नाही, तू थांब, मी सांगतो ना. जा बोला, मोनिकाला बोला. करायचं नाही ना. हा संपला की घेतो. हो, मीच सांगितलं होतं त्यांना. आम्हाला शक्य तेवढी माहिती तुम्ही पुरवू शकाल ना? हो जरूर, का नाही देणार तुम्हाला माहिती. आत्ता तुमची सून कशी आहे, तुमच्याशी कशी वागते हे काही माहित नाही मला, पण माझ्या पुतळ्याला आलेला तिचा अनुभव अगदीच भिकार, म्हणजे फारच वाईट होता. बघ बघ, मी म्हटलं होतं ना. भयंकर त्रास झाला त्यावेळी माझ्या पुतळ्याला. त्याचा नशीबच चांगलं होतं म्हणून त्यातून तो बाहेर आला. आणि मुख्य म्हणजे तिच्याशी संबंध सुटला.
नंतर नक्कीच आयुष्याचं बाधेर झालं असतं त्याच्या. इतका वाईट अनुभव होता? हा म्हणजे आता त्याच्या बोलण्यावरून आम्हाला जे काही समजलं त्यावरून ती नक्कीच वाईट पद्धतीने वागायची त्याच्याशी. म्हणजे त्याला वाट बघायला लावायची, त्याच्याकडे सारखी पैसे मागायची, वेळोवेळी त्याला फोन करायची, एकूणच त्याला खूप त्रास द्यायची. तुमच्याकडे एखादा फोटो असेल का दोघांचा एकत्र? हो, नसाला काय झालं, असेलच ना, फक्त तो शोधावा लागेल. अगदी आमचा पुतण्या खोळा झाला होता तिच्या मागे लागून. हीच ना तुमची सून? हो. तो सगळंच काय अगदी नीट सांगायचं नाही आम्हाला. अहो, आजकालची मुलं ही अशीच वागतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला काय प्रेमाभिमानात कळतंय. पण तुम्हाला सांगतो, आम्हाला आधी जर का कळलं असतं ना, आम्ही नक्कीच त्याला सावध केलं असतं. अहो, तिचं वागणंच तसं होतं. एक नंबरची खोटारडी आणि नाटकी होती ती. मोनिका, आत्ता तुझा खेळ संपलाच असं समज. मी कुठेही येणार नाही, कारण दळवी घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर आता माझा विश्वास नाही. बघ मोनिका, मधू काकांना सिरियसली काहीतरी सांगायचं. सिरियसली किती मस्त गंमत करतात ना या घरातली सगळी माणसं. मी पुन्हा वेडी बनणार नाही. खोटं सांगितलं ना, मला भलतीकडेच पाठवलं पासवर्ड शोधायला. पुन्हा प्लॅन आहे असं करायचा, आणि प्लॅन असला ना तरी मी बळी पडणार नाही. आय एम व्हेरी सॉरी. बघ मोनिका, तू वाकडा विचार करू नकोस. सगळे मानाने बोलवतात तुला. मानाने? कोणी मानसीने सांगितलंय का? आता तर मी अजिबातच येणार नाही, कारण मला वेगळीकडे जायचंय, महत्वाचं काम आहे. कुठे? मी नाही सांगणार, कारण ना मला तुमचंही काही ऐकून घ्यायचं नाही. ओके? मोनिका, बरं, आम्ही तुझीच वाट बघत होतो. नाही, पण तुम्ही जे काही बोलताय ते ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. सो इकडे उगाच बसून तुमचं काय ऐकू ना मी. अगं, असं काय म्हणतेस? मधू काकांना आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. त्यांची अशी इच्छा होती की घरातले सगळे इथे असावेत, म्हणून तुला मुद्दाम बोलवलंय. मग मनू आहे ना, बसली ना ती इकडे. तिला सांगा की मदत करायला. एका पायावर रेडी असते ना ती. मला कशाला सांगताय? अगं काका काय सांगते ते ऐकून तर घे. प्लीज, मला ना काही ऐकून घ्यायचं नाही. बॉक्स, ऐकत का उभी आहेस तू? स्वतःची कामं कर जा. आणि तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची. शोधाशोध करण्यासाठी टेक्निक्स लागतात. मोनिका, सगळं तूच बोलणार आहेस का? आम्हाला बोलायचा चान्स द्यायचाच नाहीये. मला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये गीता काकी. तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटत असेल की ते स्पेशल टेक्निक वापरून मी पासवर्ड शोधायला चाललीये, तर मी कुठे चाललीये हे मी कोणालाही सांगणार नाही.
I do not wish to tell it to you. बॉक्स, स्वतःच्या कामाला लागायचं. आणि हो मानसी, आय एम व्हेरी शुअर तू इशूला पिकअप करायला जाणारच असशील ना शाळेत. नाही, मी फक्त विचारते कारण त्याप्रमाणे मला बक्सला इन्फॉर्म करायला लागेल ना. निर्मले, बरं झालं ना हे सावंत माझ्या हाताला लागले ते. हो ना मामा. पण त्यांच्याकडे हा मोनिकाचा फोटो बघून जरा विचित्रच वाटलं रे. म्हणजे सून आपल्या घरची आणि तिचा हा इतिहास बघायला लागतोय आपल्याला. आपल्यालाही काही वेगळा अनुभव आलेला नाहीये तिचा. अगं, सावंत भेटल्यानंतर मी खरा विक्रांतच्या मागे लागलो होतो की हे प्रकरण जास्त महत्वाचं आहे, पण त्यांना लक्ष दिलं नाही. मी अगदी इथे क्लिनिक मध्ये येऊन त्याची अपॉइंटमेंट घेऊन त्याच्याशी मी सगळं हे बोललो. त्याने विचारच केला नाही या गोष्टीचा. मला कळत नाहीये की काय आहे काय त्याचं हे. हो हो नानू मामा, शांत हो. हे बघ, विक्रांतचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. सर्वात प्रथम आता हे सावंत आणखीन काय काय माहिती देतात ती सगळी नीट लिहून ठेवायची. व्यवस्थित नोंदवहीत त्याची नोंद करायची. त्यानंतर त्यांच्याकडे जेवढे काही फोटो असतील ते त्यांच्या मागे लागून घ्यायचे. म्हणजे समजा ते विसरले तर त्यांना आठवण करायची. हे बघ, मी तर म्हणेन की तू त्यांचा पाठपुरावाच कर. जे काही पुरावे मिळतील ना ते मिळव. करीन करीन, सगळं करीन, पण त्याचा काही उपयोग होणार आहे का ते मला सांग. होईल, निश्चित होईल. तू अजिबात चिंता करू नकोस. फास आवळण्यापूर्वी आपण तो दोर मजबूत करायचा आणि मग किती उंचावर जाऊन लटकवायचा ना ते मग ठरवू. चालेल, तू सांगशील तसं करूया. सर, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. एक मिनिट. मी मोनिका दळवी. त्या दिवशी मी आठवलं मला तुमच्या बँकेत माझ्या नावाने नवीन अकाउंट सुरू करायचंय. सो ओके, त्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म देतो, तो भरून द्या. मग आपण पुढची प्रोसिजर करू. ओके. बाय द वे, तुमच्या घरच्यांना पासवर्ड आठवला का? नाही अजून, पण शोधाशोध सुरू आहे. बरं झालं तुम्हीच हा विषय काढलात. नाही म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सगळं फारच विचित्र वाटलं असेल, पण होता तो सगळा घोळ. ऍक्च्युली सर, त्या लॉकरची खूप मोठी कहाणी आहे आणि माझी अशी इच्छा होती की ती मी तुम्हाला सांगावी. खरं तर या सगळ्या गोष्टीशी बँकेचा काही संबंध नसतो. आम्हाला आमची प्रोसिजर कंप्लीट करण्यात मतलब असतो. तुम्ही चावी द्या, पासवर्ड द्या की झालं आमचं काम. कस्टमरच्या पर्सनल गोष्टींशी आमचं काहीही देणं घेणं नसतं. ऑफकोर्स, ऑफकोर्स, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण काय आहे की माझं सासर फारच रेप्युटेड आहे, सो मला कुठल्याही प्रकारचे गैरसमज नको होते आणि मला माझी बाजू तुम्हाला समजावून सांगायची होती. बाकी माझा काहीच हेतू नव्हता. आमच्यावर जबाबदारी ही आहे की त्या लॉकर मधल्या गोष्टी योग्य व्यक्तीच्या हातात जाव्या. त्यासाठी मी सगळं ऐकायला तयार आहे. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही समजून घेतलं. काय आहे, मदत करणारी माणसं कळतात ना. एनिवे, मला तुम्ही फॉर्म द्या
मी फॉर्म भरून देते तुम्हाला.